सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा जय जय राम कृष्ण हरी हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम बोलू नका अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता होय बुद्धीचा ये दाता होय बुद्धीचा निनादा होय बुद्धीचा निनादा होय बुद्धीचा निनादा होय बुद्धीचा निनादा अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता होय बुद्धीचा ये दाता होय बुद्धीचा निनादा होय बुद्धीचा निनादा होय बुद्धीचा निनादा होय बुद्धीचा निनादा जेणे पाविषे उद्धार जेणे पाविषे उद्धार तेने पाविजे उद्धार होय तुझे पायी ठार होय तुझे पायी ठार होय तुझे पायदार होय तुझे पायदार होय तुझे पायदार होय तुझे पायदार वद विहे वाचा वद विहे वाचा वद विहे वाचा वद विहे वाचा भाव पांडुरंगी साचा 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 जेणे पाविजे उद्धार देव जेणे पाविजे उद्धार होय तुझे पायी ठार होय तुझे पायी ठार होय तुझे पायदार होय तुझे पायदार होय तुझे पायदार होय तुझे पायदार तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा माझे अंतर वसवा माझे अंतर बसवा माझे अंतर बसवा माझे अंतर बसवा माझे अंतर बसवा जेणे पाविजे उद्धार
તેને પાવી દે ઉધાર તેને પાવી દે ઉધાર હોય તે પાઈ ધાર હોય તે પાઈ ધાર હોય તુજે પાઈ ધાર હોય તુજે પાઈ ધાર હોય તુજે પાઈ ધાર હોય તુજે પાઈ ધાર ડોબાર કુમાઈ ડોબાર ખુમાય 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 આવો કૃપાવંતા આવો કૃપાવંતા આવો હોય પોતે દાતા હોય પોતે દાતા તેને પાવી દેલા તેને પાવી દેલા ઉતાર હોય પોતે એ દાતા હોય પોતે એ દાતા તેને પાવી દેવો તાર તેને પાવી દેવો તાર
होय तुझे पायी तार तुझे पायी तार तुझे पायी अहो कृपावंता, अहो कृपावंता, होय बुद्धीचा ये दाता, जेने पाविजे उद्धार, होय तुझे पैथार. वदवी हे वाचा, वदवी हे वाचा, भाव पांडुरंगी साचा, जेने पाविजे उद्धार, होय तुझे पैथार. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, माझे अंतर वसवा, जेने पाविजे उद्धार, होय तुझे पैथार. विठाला विठाला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जघननिहित पाणि मंडनं मंडनं तरुण तुलसी माला कंदरं कैशनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन. पांडुरंगा करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन. पांडुरंगा करू व्रत मन मन प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो.
करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण सताजिया दुसरे चरण सताजिया त्याच्या कृपदाने त्याच्या कृपदाने कलेचा विस्तार त्याच्या कृपदाने त्याच्या कृपदाने कलेचा विस्तार दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्याच्या कृपदाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबांनी गुरुला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण कथेया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार बाबाजे कथुरुनाचे तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह ना झालो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे मी कला कुसरी काहीच नेणे बोलत वचन ती भाविका एका जनाधनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते शिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 अहो कृपावंता अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता जेने पाविजे उद्धार होय तुझे पायथार प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे महासाधू वैराग्याचे महामेरू भक्तजनांचे आधारू आणि जगाचे जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठला विठ्ठला सेवेला प्रारंभ करत असताना अल्पसा परिहार देणे उचित ठरेल. वास्तविक तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. अकारण करुणा वरुणालय भक्त वंशा कल्पतरू दीनबंधू कृपा सिंधू परात्पर परम अखिलेश्वर रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेने संत श्रेष्ठ श्री साईबाबा महाराज यांच्याही इच्छेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने विशेषत्वाने ज्यांच्या प्रांगणामध्ये हा सोहळा संपन्न होतोय असे परमश्रद्धेय श्री आयुर्वेदाचार्य नामदेवजी महाराज आव्हाड तसेच त्यांनाही मार्गदर्शन करणारे
परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज शेलार यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने गेल्या 3 दिवसांपासून याही वर्षी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. किम निमित्ताने तर श्री साईबाबा महाराज मंदिराचा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काहीतरी सत्कर्म उत्सव व्हावा या उद्देशाने हा सोहळा आणि या सोहळ्यातील काल्याच्या आदल्या दिवसाची म्हणजे मागणीची सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार परमादरणीय आमच्या भगिनी मंगलताई जेजूरकर यांच्याकडून माझ्या वाट्याला आली. त्याबद्दल धन्यवाद. विठ्ठला श्री क्षेत्र दापूर हे गाव असं आहे. अनेक वेळा येण्याचा योग आला. ही सगळी मंडळी परिचयाची. ह्या गावाकडे बघितल्यानंतर खरंच मला विशेष आनंद याचा वाटतो. फार उत्साही गाव आहे. एवढे सोहळे होतात, एवढे सप्ते होतात आणि कुठेही गेलं की ते भजनी मंडळ तेवढ्याच उत्साहामध्ये. आमचे प्रकाश महाराज तर आमच्यासारखा किती साधा कीर्तनकार आला तर त्याला सांभाळून ते कीर्तन करून एवढे उत्साही. ही सगळीच मंडळी सगळेच वयाने ज्ञानाने अधिकाराने मोठे आहेत पण अगदी उत्साहाने लहानांचीही सेवा श्रवण करण्यासाठी कायम असतात. अनेक सोहळे उत्सव मला माहीत होते पण यावर्षी आदरणीय नामदेव बाबांच्या इथला हाही सोहळा माहिती झाला. इथला वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा 3.5 दिवसीय कार्यक्रम आहे. ऐका, मंदिराचा वर्धापन दिन केला जातो का? मंदिराचं वर्धन हो न हो त्या मंदिरात येणारे भाविक त्यांच्या श्रद्धेत वर्धन झालं पाहिजे. वर्धन म्हणजे वाढ. वाढ होणं फार महत्वाचं आहे. आज संसारात वाढ होत चालली आहे, परमार्थात सुद्धा वाढ झाली पाहिजे. ज्या मंदिरात आपण कायम जातो त्या मंदिरातल्या देवतेबद्दल आपल्या अंतःकरणात जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं सुद्धा काय झालं पाहिजे, वर्धन झालं पाहिजे. म्हणून मंदिराचा वर्धापन दिन असतो. श्री साईबाबांच्या चरणी अनेकांची श्रद्धा आहेतच, सर्वांचीच आहे. अनेकांना अनुभव सुद्धा आहे. साईबाबा महाराज नेमके कोण आहेत? कोणत्या याच्यात ते मोडतात? नाथ पद्धत परंपरेत आपण अनेक जण बघतो. श्री मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, हे सगळे नाथ परंपरेचे वारकरी संत वेगळे. पण साईबाबा महाराज नेमके कोण? तर ऐका, साईबाबा महाराज असतील, श्री शेगावीचे गजानन महाराज असतील, श्री स्वामी समर्थ महाराज असतील, हे सुद्धा संत आहेत. फक्त हे आवलिया संत आहे. हे कसे संत आहे? आवलिया. आवलिया संत या शब्दाचा अर्थ आहे आपलं संतत्व झाकून जगाचा उद्धार करणारे. कुणी त्यांच्याकडे पाहिलं तर समजणार सुद्धा नाही हे संत आहे. अजून एक शब्द आहे त्याला, अवधूत संत आहे. कसे संत आहे हे? अवधूत. सगळं धुवून टाकलंय. त्यांना गंध टिळे टोप्या माळा घालण्याची सुद्धा गरज नाही. त्यांनी ज्या मातीला हात लावावा ती माती गंध व्हावी आणि त्यांनी जो हार घालावा ती तुळस व्हावी या अधिकाराचे ते संत आहेत. आजही साईबाबांचा अनुभव म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष बघितल्याचे अनेक लोक आहेत की मला साईबाबांचा काय झाला, साक्षात्कार. काही जण म्हणतील संत म्हटल्यावर संतांचे ग्रंथही असतात. साईबाबांनी एकही ग्रंथ लिहिला नाही का? एक सांगू तुम्हाला, मला भावलं तो विचार माझ्या अंतःकरणात या ठिकाणी प्रस्फुटित झाला की खरंच साईबाबांनी ग्रंथ लिहिला नाही पण एका ग्रंथाचं जसं एखादं सार असावं ना तसे 2च वाक्य जगाला दिले. एक, श्रद्धा सबुरी. हे वाक्य स्वतःमध्ये ग्रंथच आहे. मानवी जीवनामध्ये परमार्थ करायचा असेल, भगवत प्राप्ती करायची असेल, श्रद्धा पाहिजे पण उतावीळपणा नाही पाहिजे. सबुरी अर्थात स्थैर्य तपण पाहिजे. ज्याच्याकडे प्रगाढ श्रद्धा आहे आणि भगवंताची वाट बघण्याची सबुरी आहे त्याला देव लांब नाही. हे एक वाक्य दिलं आणि दुसरं वाक्य दिलं, सबका मालिक. हे काही वेदांताच्या सिद्धांतापेक्षा कमी वाक्य आहे का? सहज आपल्या वाणीतून जगाला 2 वाक्य 2 ग्रंथांसारखे देणारे संत म्हणजे श्री साईबाबा महाराज. यांच्या चरणी श्रद्धा असणारे आवड बाबा
आणि त्यांच्या निमित्तानं एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, म्हणून आपल्याला आलेला हा योग. गेल्या 3 दिवसांपासून आपण हरिकीर्तन, भजन, हरिपाठ ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. उद्या काला आहे आणि काला म्हटल्यानंतर प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे, पण त्या प्रसादाच्या स्वरूपामध्ये उद्या आम्हाला नेमकं काय पाहिजे हे ऐकण्यासाठी आदल्या दिवशी मागणी असते. अजून कल्याण आपलं झालं नाही याचा अर्थच आहे आपल्याला अजून मागता येत नाही. देणारे बसलेत, पण आपल्याला मागता येत, मागणं सुद्धा शिकावं लागणार आहे संतांकडून. काय मागितलं पाहिजे? देणारा कल्पतरू सारखा देऊन मोकळा होईल, पण त्यात आमचं कल्याण आहे की नाही? ऐका, संत जीवन आणि संसारिक जीवन वरवर बघता काहीच फरक नाही बरं का. वरवर बघता दोन्ही दिसती सारिखी, फार फरक नाही. बघा ना तुम्ही, आपण प्रार्थना करतो, संतही प्रार्थना करतात. आपण मागतो, संत सुद्धा मागतात. आपण भांडतो, संत सुद्धा भांडतात. आपण रुसतो, संत सुद्धा रुसतात. आपण स्तुती करतो, संत सुद्धा स्तुती करतात. आपण कधी कधी निंदा करतो, संत सुद्धा निंदा करतात. मग फरक कुठे आहे? फरक एवढा आहे, आपल्या स्तुती करण्याला, निंदा करण्याला, रुसण्याला, भांडण्याला, प्रार्थना करण्याला, मागण्याला जो विषय आहे ना तो संसारिक असतो. आपला विषय काय? संसारिक. आपण भांडलो तरी एखाद्या संसारिकाशीच भांडू, स्तुती केली तरी एखाद्या सामान्याचीच करू, निंदा केली तरी सामान्याची. पण संत त्याला म्हणतात जे भांडतात पण कुणाशी नाही भांडत, जगाच्या मालकाशी भांडतात. त्यांच्या भांडणाचा विषय मोठा असतो. अरे अरे विठ्या, मूळ मायेचा कारण त्या भांडणच आहे. पण असं भांडण आहे की त्याची जगात त्रैलोक्यात चर्चा आहे. संत रुसतात, कुणावर नाही रुसत, त्याच्यावर रुसतात. देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवीस. रुसतात तरी त्याच्यावर. संत निंदा करतात, सामान्याची नाही, त्याचीच का. हरी तू निष्ठुर निर्गुण, धुंद झाला तुझा दरबार, त्याची निंदा करतात. आणि स्तुती जरी करायची वेळ आली ना ते म्हणतात आम्ही कुणाची स्तुती करायला रिकामे नाही. आणि कांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि कांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि कांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि कांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वासुनी त्या, एका वासुनी त्या पांडुरंगा, आणि कांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि कांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचुनी त्या पांडुरंगा. पांडुरंग सोडून अनेकांची स्तुती करणं म्हणजे ब्रह्महत्या आहे. ते स्तुती करतात तरी देवाची, निंदा करतात तरी देवाची, रुसतात, भांडतात त्याच्याशी. मला महत्वाचं हे सांगायचंय, आपण मागतो तेही मागतात. आपण सामान्याकडे मागतो, ते जगाच्या मालकाकडे मागतात. आणि मागतात नुसतं मागत नाही, लढीवाळपणे मागतात, हक्काने मागतात. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि पुरवावी आळी माय बापे. आमचा तो मायबाप आहे, त्याला नाही मागायचं तर कुणाला मागायचं. लढीवाळपणे मागतात. काय असतं मागणं वाईट नाही, कुणाकडे मागावं हे कळालं पाहिजे. जो समर्थ आहे, जो उदार आहे आणि जो स्वतंत्र आहे त्याच्याकडे मागा, काहीच कमी पडणार नाही.
देव समर्थ आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रिद हे जाणवणी किंवा वर्म हे जाणवणी शरण आलो. तो उदार आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. आणि द्यायला तो स्वतंत्र आहे. त्याला देताना कुणाची परमिशन काढावी लागत नाही. त्याच्या मनात आलं ना वैऱ्याला सुद्धा मोक्ष देऊन टाकतो. वा वा. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान म्हणसी पात्रा पात्र कैवल्या ऐसे पवित्र वैरी आहे रिधले. एवढा तो स्वतंत्र आहे. आणि म्हणून त्याच्याकडे मागावा. एक भिकारी एका राजाकडे मागण्यासाठी गेला. राजा पूजा करत बसला होता. भिकाऱ्याला राजसेवकाने सांगितलं, राजेसाहेब पूजेत आहे, तुम्ही मागा, एवढी पूजा होऊ द्या. भिकारी म्हटला, मग तिथं बसू शकतो का बाजूला? म्हटले बसा. भिकारी लांबून बघत होता. राजा षडोपचारे व्यवस्थित राजाने पूजा केली आणि सगळी पूजा झाल्यावर राजाने आपले दोन्ही हात असे पसरले देवापुढे आणि सांगितलं, भगवंता हे सगळं तुझ्याच कृपेने चालू आहे. अशीच कृपा राहू दे, असंच खजिना वाढू दे, अशाच राज्याच्या सीमा वाढू दे. अरे तू देतोय म्हणून मी राजा आहे. त्या भिकाऱ्याने लांबून पाहिलं, राजा काय करतोय? देवाकडे मागतोय. आणि हा जर देवाकडे मागत असेल तर मी याच्याकडे का मागू? भिकारी ताडकन उठला आणि बाहेर निघू लागला. राजसेवक म्हटला, का हो मागायला आले होते ना? भिकारी म्हटला, मी राजाकडे मागायला आलो होतो, पण मला काय माहिती हा पण भिकारीच आहे. एक लक्षात घ्या, सगळं जग भिकारीच आहे. पण एवढंच आहे, काही मंदिराच्या बाहेर असतात आणि काही मंदिरात असतात. मंदिराच्या बाहेर कटोरी घेऊन मागणारा तरी भिकारीच आहे आणि सुटाबुटात मधी जाऊन देवाच्या पुढे नतमस्तक होऊन मागणारा तरी भिकारीच आहे. एवढंच आहे की काही साधे भिकारी असतात, काही स्टँडर्ड भिकारी असतात. मी का मागावं? मी देवाकडे मागेल, मीही पूजा करेल, देव मला काही कमी करणार नाही. दृष्टांत संपला. मला एकच सांगायचंय, मागता येईल तर देवाकडे मागावं. पण का हो, आम्ही तर ऐकलंय संत मागतच नव्हते. ऐका, संत मागत नव्हते हे अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य असं आहे की संत लौकिक नश्वर संसारिक असं काही मागत नव्हते. मागत नव्हते यात काय नवल आहे? लौकिक संसारिक असं काही दिलं तर ते घेत सुद्धा नव्हते. ते म्हणतात हे आम्हाला लागत नाही. का लागत नाही? अरे हे नश्वर लौकिक संसारिक आमच्या पूर्वजांनी कधी मागितलं नाही घेतलं नाही. बरोबर आहे की नाही? वर्णन आहे की नाही? काही मागणे आम्हा अनुचित आणि वडिलांची रीत जाणत. आम्ही हे लौकिक संसारिक मागत नाही, दिलं तरी घेत नाही, कारण आम्हाला आमच्या वडिलांची रीत माहित आहे. इथं वडील शब्दाचा अर्थ फक्त पिता नाही बरं का, याच्याही पलीकडे काहीतरी आहे. वडील म्हणजे वडीलधारे. वडील म्हणजे वडीलधारे. वडील म्हणजे आताच्या मागच्या 8 पिढ्या. वडील या शब्दाचा अर्थ आहे ज्या मार्गाने आम्ही चाललो त्या मार्गावर पुढे गेलेले. शुद्ध मराठी सिनियर, ते लवकर कळतं आपल्याला. बरोबर की सिनियर. जे कार्य आम्ही करतोय त्यात अनुभवी जे असतात ना त्यांना वडील म्हणतात. आणि भक्ती मार्गातील जे वडील संत आहे, श्रेष्ठ संत आहे, तुकोबराय म्हणतात, त्यांनी मागितलं नाही, मी कसं मागू? आणि हे खरंच आहे बरं का. तुकोबराय ज्यांना वडिलांची रीत म्हणतायत ना, त्याच्यामध्ये कुंती माता येते. आयुष्यभर परमार्थ केला, देवाकडे मागितलं नाही. देवाने लय कळकळीने सांगितलं, आत्या काहीतरी मागून घे. आत्याला मागायचंच नव्हतं, पण आत्याने काहीतरी आता आग्रह म्हणून मागितलं. विपदः संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनय स्यात् अपुनर्भव दर्शनम. देवा एक काम कर, जगातल्या जेवढ्या विपदा असतील ना, संकट, ते मला दे म्हटले. हे काय मागणं आहे? आत्या असं का मागताय? अरे बाबा, संकट आलं की तू येतो आणि तू आलं का सुख येतं. या विपदेत सुद्धा आनंद आहे. ही कुंती माता, तुकोबराय म्हणतात, वडिलांची रीत जाणत असो. एवढंच काय, श्रेष्ठ भक्त प्रल्हाद किती भक्ती केली हो, आता शक्य नाही. परमार्थासाठी, आपला परमार्थ टिकण्यासाठी जेवढ्या यातना भक्त प्रल्हादांनी सहन केल्या ना, जगात कुणी सहन करू शकत नाही. फक्त मुखातलं नाम राहावं, परमार्थ जिवंत राहावा म्हणून स्वतःच्या शरीराची चाळणी करून घ्यायला तयार आहे. पण प्रल्हाद भजन सोडायला तयार नाही. आता शक्य नाही. तुम्ही म्हणाल कसं काय तुम्ही असं म्हणतात? मला एक आपण प्रॅक्टिकली उदाहरण बघू. मला सांगा, समजा आपण त्या यातना संसारासाठी काढू बरं का, सायास करीशी प्रपंच पण परमार्थासाठी नाही. मला एक सांगा,
जर असं इथं पुकारलं उद्या काल्याच्या कीर्तनात, समजा बरं का, उदाहरण सांगते, नाही तर काहींना थोडं ते अर्ध ऐकतात अर्ध नाही ऐकत, त्यांचा गैरसमज व्हायचा. समजा उद्या असं पुकारलं की उद्या संध्याकाळी नाही, रात्री 2 वाजता सर्वांनी इथं यायचं, प्रत्येकाच्या नावे 2-2 लाख रुपये देण्यात येणार आहे. किती वाजता? रात्री 2 वाजता प्रत्येकाच्या नावे किती जमा होतील? 2 लाख. नवीन योजना. असं जर कुणी ऐकलं तर साधारण इथं किती वाजेपासून गर्दी होईल? 1 वाजेपासून रात्री. अहो, काही घरीच जाणार नाही. नंबर लागतो की नाही. आता पुढचं ऐका. पण याच्याऐवजी उद्या कालाच्या कीर्तनात अशी सूचना केली की आपला परमार्थ चांगला व्हावा, यासाठी थोडं पारमार्थिक मार्गदर्शन करण्यासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरून एक शास्त्रीजी महात्मा येणार आहे. पण त्यांचा उद्या 9 ते 11 कुठेतरी कीर्तन आहे. मग ते 12च्या आसपास येतील, 12-12:30 येतील. तेव्हा तुम्ही सगळे इथं या, आपला परमार्थ चांगला होण्यासाठी आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळेल. काय म्हणतील लोक? ही काय वेळ आहे का? सगळे दमून थकून येतात. 12:30 आणि ते 2, म्हणजे प्रपंचासाठी रात्री 2 सुद्धा काही वाटत नाही, आणि परमार्थासाठी 12:30 सुद्धा खूप वाटतात. भक्तराज प्रल्हाद यांनी आपला परमार्थ जिवंत ठेवण्यासाठी हत्ती पुढे टाकलं, पण मुखातलं नामचिंतन गेलं नाही. वर्णन आहे, प्रल्हादासी पिता करी तो जाचणी, प्रल्हादासी पिता करी तो जाचणी, प्रल्हादासी पिता करे तो जाचणी, प्रल्हादासी पिता करे तो जाचणी, प्रल्हादासी पिता करी तो जाचणी, प्रल्हादासी पिता करी तो जाचणी, प्रल्हादासी पिता करे तो जाचणी, प्रल्हादासी पिता करे तो जाचणी, परितो स्मरे मणी नारायण, परितो स्मरे मणी नारायण, प्रल्हादासी पिता करी तो जाचणी, प्रल्हादासी पिता करी तो जाचणी. परिसत्वराणी नारायण, परिसत्वराणी नारायण, प्रल्हादासी पिता करे तो जाचणी, प्रल्हादासी पिता करे तो जाचणी, प्रल्हादासी पिता करी तो जाचणी, परी तो स्मरे मणी नारायण. नारायण भुजंगा पुढे टाकलं, हत्ती पुढे टाकलं, पण मरणही येत नाही आणि भजनही बंद होत नाही. हिरण्यकश्यपूने एक दिवस विचारला, तू मरत का नाही? विष्णू पुराणातला श्लोक आहे. प्रल्हाद सांगतात, बाबा तुम्ही ज्यांच्या पुढे मला टाकतात ना, त्या सगळ्यामध्ये माझे विष्णू आहेत. गजेति विष्णुर भुजगेति विष्णुर, ज्वलेति विष्णुर ज्वलनेति विष्णुर, त्वयि स्थिता दैत्यमयी स्थितस्य विष्णुर विना दैत्य गणोपी नास्ति. गजेति विष्णुर, गजामध्ये विष्णू आहे. भुजगेति विष्णुर, भुजंगातही विष्णू आहे. ज्वलेति विष्णुर, आगीमध्ये विष्णू आहे. ज्वलनेति, जलामध्ये सुद्धा विष्णू आहे. त्वयि स्थिता, तुमच्यातही विष्णू आहे. आणि दैत्यमयी स्थितस्य, माझ्यातही विष्णू आहे. आणि हे सगळे दैत्यगण उभे आहेत ना, हे विष्णूशिवाय उभे राहू शकत नाही. मला मारायला कुणा पुढे टाकाल? सगळ्यामध्ये वाचवणारा माझा नारायण आहे, म्हणून मी मरत नाही. असं आहे का? सगळ्यात तुझा विष्णू आहे, मग या खांबात आहे का? म्हटले प्रश्नच येत नाही. खांबात सुद्धा आहे. खांबासी लात मारिली दुर्जने, आणि त्यातून मग स्तंभी नारायण प्रगटले. या ठिकाणी नरसिंह भगवान बाहेर आले. त्या हिरण्यकश्यपूला या ठिकाणी उचललं आणि पोट फाडलं. असा क्रोध देवाला आलेला होता, एवढा राग देवाला आलेला होता
की आतडे कातडे काढले, हिरण्यकश्यपू मेला, पण राग काही शांत झाला नाही. ते आतडे कातडे बाहेर काढले, त्याची माळ घातली, तरी त्या पोटात असं काहीतरी शोधताय. संत महानुभाव म्हणतात, देव मरून गेलेल्या दैत्याच्याही पोटातले आतडे कातडे का काढतायत? देव सुद्धा विचार करतायत, याच्या पोटी एवढं सुंदर रत्न जन्माला आलं, अजून एखादं का बघू. एवढा देवाला आवेश अवतार आहे देवाचा. तो खूप संताप झालेला आहे, संतप्त आहे देव, माझ्या भक्ताला त्रास देणारा हा. आणि मग देवाला आता शांत करायचं आहे. अनेकांनी प्रयत्न केले, भागवतात फार विस्ताराने प्रसंग आहे. सनकादिक आले, नारद तुंबर सगळे आले, अनेक देवता आले, पण देव काही शांत होत नाही. काय करायचं? स्वतः लक्ष्मी आई साहेब आले, त्यांनी तर ओळखच दिली नाही देवाला. हे आमचे नाहीच, कारण आमचे शांताकारम भुजग शयन, हे एवढं रौद्ररूप आमचं नाही. त्या निघून गेल्या. आता देवाला शांत कसं करायचं? आणि मग सगळे म्हटले, आता ज्याच्यासाठी देव आले ना, त्या प्रल्हादाला पुढं करा. एक जण गेला, बाळा देवाला शांत करायला जातोस? जातो म्हटले. करे तुला भीती नाही वाटत का? आम्ही सगळी लटलट कापतोय, असं देव डारकळ्या फोडतायत सिंहाच्या रूपामध्ये, तुला भीती नाही वाटत? प्रल्हादांचं वाक्य आहे, तुम्ही मुखाकडे बघतात, मी चरणाकडे बघतो. देवाचे चरण अभय देणारे आहे. देवाचे चरण इतके सुकुमार, इतके कोमल आहे की त्याच्याकडे बघितलं की मनुष्या जीवनातली भीती निघून जाते. जातो म्हटले मी. प्रल्हाद जवळ गेले, देवाच्या चरणांना स्पर्श केला. उकळत्या तेलामध्ये चंदनाचा थेंब पडावा आणि ते तेल शांत व्हावं, असे देव शांत झाले. उचलून घेतलं कडेवरती, हरवलेल्या एखाद्या गाईचं वासरू भेटावं तिला आणि तिने चाटावं ना, तसे देव प्रल्हादाला चाटू लागले. एक एक डोळ्यातून 4-4 धारा आहे. बाळा खूप सहन केलं माझ्यासाठी, मला यायला फार उशीर झाला. खूप विपदा तुझ्यावर आल्या, खूप विपत्ती आल्या, खूप संकट आले. तुझ्यासारखं कोणी सहन करणार नाही. मृत्यूची पर्वा तू केली नाही, पण माझं भजन केलंस. देव रडतायत. आणि आज प्रल्हादाला विचारतायत, एवढे संकट आले बाळा, तुला काहीच वाटलं नाही? प्रल्हाद म्हणे, संकट विपत्ती कशाला म्हणतात? विपत्ती माझ्यावर कधीच विपत्ती आली नाही देवा, आणि येऊ सुद्धा नाही. म्हटले तुझ्या ख्याती विपत्ती कशाला म्हणतात? म्हणे हे मारून टाकणं इकडं, ही विपत्ती नाहीये देवा, माझ्या जीवनात तुम्ही विपत्ती येऊ दिली नाही आणि ती येऊ देऊ नका. अरे तू विपत्ती म्हणतो तरी कशाला? प्रल्हादांचं वाक्य आहे, म्हटले सबसे बडी विपत्ती सोयी, सबसे बडी विपत्ती सोयी, ज्या दिन हरी भजन ना होई. सगळ्यात मोठं संकट आणि विपत्ती जीवनात एकच आहे, ज्या दिवशी भजन घडलं नाही ना, समजायचं ही विपत्ती आहे. आणि देवा ती विपत्ती अजून तरी आली नाही, भजन चालूच आहे. प्रल्हादांचं भजन अखंड चालू होतं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. कीर्तन म्हणतात.
सततम कीर्तयन्तो मा यतंत श्रुतवता नमस्तंशश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य भगवंताचं भजन प्रल्हाद करतायत. बाळा जाऊ दे, मला वडिलांची रीत जाणवत असो याच्यावर मी बोलते. खूप सहन केलं, आज काहीतरी मागून घे माझ्याकडून. एवढी भक्ती केली ना, माग काहीतरी. प्रल्हाद म्हणतात, देवा जगाच्या मालकाच्या मांडीवर बसलोय, आता मागायला काही शिल्लक राहिलं का हो खाली? राष्ट्रपती करण, पंतप्रधान करण, कलेक्टर कर, त्याच्या मांडीवर बसण्याचा मान मिळालाय, मागायसारखं काहीच नाही देवा, मला काहीच नको. नाही बाळा, काहीतरी माग. हा संतांमधला आपला फरक आहे. आम्ही मागून मागून थकतो, देव देत नाही. देव मागा मागा म्हणून थकतो, संत मागत नाही. माग काहीतरी बाळा, काहीतरी माग. नाही देवा काहीच नको देवा, सगळं आहे, तू काय कमी केलं? नाही, काहीतरी माग. प्रल्हाद म्हणतायत मी एवढं नाही म्हणतो तरी हा माग म्हणतो. याला न सांगता तुम्हा कळो येते अंतर, काहीतरी सुप्त अंतकरणात माझी कामना असावी. मग आता असं काहीतरी मागतो की ती कामना सुद्धा शिल्लक राहणार. म्हणून प्रल्हाद म्हणतात, देवा न पूछो हमसे कि मैं क्या मांगता हूं, न पूछो हमसे कि मैं क्या मांगता हूं, मैं तेरे सिवा कुछ नहीं मांगता. ये दुनिया की दौलत, ये दुनिया की शोहरत रखो पास अपने, न मैं मांगता हूं. अगर मांगू भी मैं तुझसे तो बस यही मांगता हूं, न मांगू किसी से यही मांगता हूं. वा वा. काय मागितलं? मागणे ते सरे ऐसे करी देवा, आणि नाही तरी सेवा सांगा पुढे. मागण्यात असं मागितलं की याच्या पुढे मागणं संपवावं. तुकोबराय म्हणतात, वडिलांची रीत जाणत असो. प्रल्हादांसारखी भक्ती करून जर प्रल्हाद मागत नाही, तुकोबराय म्हणतात मी कसं मागू? मला सुद्धा हे लौकिक धनसंपत्ती मागायची नाहीये. मग तुकोबराय पण काहीतरी तर मागावंच लागेल ना. तुकोबराय म्हणतात बाकीचं काही नको, पण एक गोष्ट मी अट्टहासाने मागेल, संत संग देई सदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा. ऐका, कुठली गोष्ट पूर्ण वाईट नसते, तिचा एक बाजू चांगली असते. मला सांगा, महिला मंडळ मीठ ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे? कशी आहे? कशी आहे? चांगली आहे. भाजीत टाकलं, प्रमाणात टाकलं तर कसं आहे? चांगलं आहे. आणि खिरीत टाकलं तर सगळी खीर बिघडवल. चाकू चांगला आहे का वाईट आहे? दोन्ही गोष्टी आहे का नाही? व्यवस्थित काहीतरी चांगली वस्तू कापायला वापरला, चांगला आहे, आणि एखाद्याचा खून केला तर वाईट आहे. मला एवढंच सांगायचंय, मागणं चांगलं नाही, वाईट नाही. तुम्ही काय मागतात, कुठं मागतात, कशाबद्दल मागतात, हे फार महत्वाचं आहे. मागणं चांगलं आहे जर तुम्ही काहीतरी अविनाशी मागत असाल. नश्वर मागत असाल तर मागणं वाईट आहे. मागणं चांगलं आहे जर तुम्ही त्या परमात्म्याकडे हक्काने मागत असाल. मागणं चांगलं आहे जर कदाचित तुम्ही परमार्थ चांगला व्हावा म्हणून मागत असाल, अन्यथा मागणं वाईट आहे. काय होतं, मागणं वाईट नाही पण आपल्याला मागता येत नाही. मागणं वाईट नाही, तो द्यायलाच बसलाय पण मागता येत नाही. एकाने काय केलं, भोलेनाथांची तपश्चर्या केली, भोलेनाथांना प्रसन्न केलं, लवकर त्वरित प्रसन्न होतात. आशुतोष आहे ते म्हटले वरमुरी मागा काहीतरी. याने काय मागितलं, म्हटले भोले बाबा मला एक असं वरदान द्या, मी कायम एका मोठ्या गाडीत फिरावं आणि कायम एक पैशाची बॅग माझ्याकडे असावी. भोलेनाथ म्हटले तथास्तु. 6 महिन्यात त्याला कंडक्टरची ऑर्डर आली. कायम एका मोठ्या गाडीत, कायम पैशाची बॅग. मागता आलं नाही. असंच एकाने भोले बाबाला प्रसन्न केलं. भोले बाबा म्हटले वरम्र हे माग, काय मागायचं? तो लई कंजूस माणूस होता, दुसऱ्याला पैसा देणं म्हणजे त्याला मान्यच नव्हतं. तो म्हटला असं काहीतरी मागू ना, कोणाला द्यायची झंझटच नको. तो भोले बाबाला म्हटले भोले बाबा मला असं बनवा की जो येईल तो मला देईल, मी कोणालाच देणार नाही. थोड्या दिवसात तो मंदिराच्या बाहेर कटोरा घेऊन बसेल होता. जो येईल तो तुलाच रुपया टाकेल, तू काही कोणाला देऊ नको. आजपर्यंत मागत आलो पण मागणं जमलं नाही. काय मागावं हे जमलं पाहिजे. मग काय मागितलं पाहिजे तो आता लक्षपूर्वक आहे का? कधी मंदिरात जा, साईबाबांच्या दर्शनाला जा, पंढरपूरच्या पांडुरंगाला जा, कुठल्याही मंदिरात जा, प्रयत्न करा 3 मागण्या मागायच्या.
किती मागण्या? तीन. तीन पैकी जी शक्य आहे ती मागायची, पण 3 मागण्या सांगून जाते. पहिली, देवाकडं मागताना शक्य असेल देवच मागा. देवाकडं मागताना शक्य असेल तर वश झाला राजा मग आपुल्याचं प्रजा. थोडं थिडकं का मागावं? देवाकडं देव मागा. आम्हाला नाही मागता येतो देवाकडं देव, मग देवाची भक्ती तरी मागा. आणि नाही देवाची भक्ती मागता येत तर समजून घ्यावी आपल्या बुद्धीत थोडा बिघाड आहे, मग बुद्धी तरी मागा. पहिली मागणी सांगितले देवाकडे देव मागावा, पण एवढं सोपं नाही बरं का, सोपं नाहीये. एखादं मोठं दुकान असावं, त्या दुकानात सगळ्या वस्तू मागता येतात, पण दुकानदार मागता येतो का? सगळ्या वस्तू तो दुकानदार विकायलाच बसलाय, द्यायलाच बसलाय, पण दुकानदार सगळ्यांना नाही मागता येत. एखादी व्यक्ती असतो दुकानदाराला घेऊन जाते, तो भाग वेगळा, जवळचं नातं, सगळ्याचाच हक्क नाही ना. तसं देव मागण्यासाठीही देवाची आपली तेवढी जवळीक लागते. देव मागण्यासाठी जशी अर्जुनाची आणि भगवंताची जवळीक आहे, जेवढं सख्य आहे, किती प्रेम महाराज. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, काय पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. अर्जुनाने काय पुण्य केला असेल, हा कोपे की बुझावीत जाय, हा रुसे की निवांतो साये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. चिडला ना अर्जुन तरी देवाने गप सहन करावं. अर्जुन नाराज झाला ना, देवाने त्याला प्रसन्न करावं. एक दिवस अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली, देवाच्या बहिणीची. देव बाजूला गेले, सुभद्रा बनून आले. हो, काय प्रेम असेल. आणि जिथं एवढं प्रेम असतं ना, तिथंच देव मागता येतो. जेव्हा महाभारताचं युद्ध होणार होतं, युद्धाची तयारी सुरू झाली, पण द्वारिकाधीश कृष्ण कुणाच्या बाजूने येणार हे विचारण्यासाठी दुर्योधनही गेला आणि अर्जुनही गेले. दुर्योधन पहिले गेला, उशाशी बसला, अर्जुन पायथ्याशी बसला. देवाने झोपेचं सोंग घेतलं होतं, देव उठले. काय निमित्तानं येणं केलं? दुर्योधन पटकन पुढे आला. म्हटले नाही तू नंतर बोल, पहिले अर्जुनाला विचारतोय का आले हे. म्हटले नाही देवा मी पण आलोय. बरं ठीक आहे सांगा का आले. म्हटले काही नाही देवा, आता युद्ध आहे, तुम्ही कुणाच्या बाजूने आहे, कौरवांच्या की पांडवांच्या? देव म्हटले आता तुम्ही दोघही मला सारखेच आहे, माझ्यासाठी सगळे सारखे, मला दोघांची मदत करायची आहे, म्हणून मी माझ्या मदतीचे 2 भाग केले. एका बाजूला माझी संपूर्ण नारायणी सेना आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा पण निशस्त्र. लईच वेळ आली तर 4 हिताच्या गोष्टी सांगेल, या पलीकडे मी काही करणार नाही. असे 2 भाग आहेत, तुम्हाला काय लागतं ते सांगा. दुर्योधनाला वाटलं आता याला पहिले सांगायला लावले, यांनी नारायणी सेना मागितली तर ह्या बाबाला घेऊन आपण काय करायचं. त्या म्हणून दुर्योधन पटकन म्हटला देवा मला तुमची नारायणी सेना पाहिजे. अर्जुनाला म्हणे तुला काय लागतं. देवा ही काही विचारायची गोष्ट आहे का, मला कालही तुम्ही हवा होता, आजही तुम्ही, उद्याही तुम्ही सोडून मला काही लागत नाही. दुर्योधन खुश झाला, नारायणी सेना मिळाली, आता युद्ध आपण जिंकणार. तो निघून गेला, अर्जुन बसलेला आहे. देवाने अर्जुनाला रागवलं, मूर्ख आहेस, तुला मागता सुद्धा येत नाही. अरे हार तो तेरी निश्चित है, तू हारणार आहे म्हटले. मी एकटा निशस्त्र, तिथं काही गप्पा मारायच्या आहे का? गप्पाच मारल्या देवाने, त्याच पारायण आपण करतो. श्री कृष्णार्जुन संवादे. हार तो तेरी निश्चित आहे, तू हारणार म्हटले. आता तुला निवड नाही करता आली, मागता नाही आलं. हार तो तेरी निश्चित है, हरदम रहेगा तू उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, छास बचो तेरे पास. पण अर्जुन होता तो, देवावर एवढा विश्वास होता, तो म्हटला देवा जीत तो मेरी निश्चित है, जीत तो मेरी निश्चित है, हरिदास कभी न होते उदास. अरे माखन लेकर क्या करो जब माखन चोर है मेरे पास. काय करायचंय माखन घेऊन? माखन चोर ज्याच्या बाजूने ना, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर भूती ध्रुव आणि तिर्मतिर्मम. जिथं भगवान कृष्ण आहे तिथंच विजयश्री आहे. देवा मला तुम्ही पाहिजे. मला सांगायचा भाग संपला. देव मागण्यासाठी तेवढं प्रेम लागतं. आता थोडं आपल्याकडे येऊ. आपण समजा तिथं असतो, समजा काय मागितलं असतं आपण? नारायणी सेना के देवाला. खूप सत्यवादी होतो आपण सगळे, खरंच खरंय, नारायणी सेनाच मागितली असती. काहींना पटत नसेल म्हणून सांगते. समजा उद्या इथे एक टेबल लावला,
उद्या काल्याचं कीर्तन झाल्यावर असा टेबल लावला नामदेव महाराजांनी आणि असं सांगितलं, ह्या टेबलावर 2 वस्तू ठेवल्या आहे. एका बाजूला एक ज्ञानेश्वरी आहे, दुसऱ्या बाजूला 1 ग्रॅम सोनं आहे. जास्त नाही सांगत, भाव वाढले. 1 ग्रॅम. किती? 1 ग्रॅम. तुम्ही रोज कीर्तनाला होते म्हणून तुमच्या चॉईसनी दोन्ही पैकी एक वस्तू उचलून न्या, ती तुम्हाला फ्री मध्ये भेटेल. ज्ञानेश्वरी न्या, नाहीतर 1 ग्रॅम सोनं न्या. काही तुम्हाला फ्री, कसली किंमत द्यायची गरज नाही. आता मला उत्तर नका देऊ, मनाला सांगा काय उचला. ज्ञानेश्वरी म्हणजे शब्दरूप ज्ञानोबरायच आहे. ज्ञानोबराय म्हणजे भगवान कृष्णच आहे आणि भगवान कृष्णापुढे आम्हाला 1 ग्रॅम सोनं सुद्धा जास्त वाटतंय. अजून आम्ही दुर्योधनाच्याच रँक मध्ये आहोत म्हणून लगेच देवाकडून देव मागणं आमच्या चेनी शक्य नाही. जाऊ द्या, नका मागू. मग देवाकडून देव मागता येत नसेल तर किमान त्या देवाकडून देवाची भक्ती तरी मागा. वा वा वा. काय मागायचं? देवाकडून देवाची भक्ती मागा. हेची देवा पै मागता, हेची देवा पै मागता, हेची देवा पै मागता, हेची देवा पै मागता. आतापर्यंत बरं चाललंय, अजून भजन कीर्तन सगळं चाललंय. वडलोपार्जित कुणाला परंपरा प्राप्त झालीये, कुणाला गावातील परंपरेमुळे अशी भक्ती प्राप्त झाली. आतापर्यंत मी परमार्थ करतोच आहे, मरेपर्यंत करील, प्रयत्न करेल, पण देवा
पुढचा जन्म कुठेही जरी झाला ना, कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात, कुठेही हो, कोणत्याही देशात, एक कृपा कर, जन्म हो का भलते याती, परी मी न चुको हरिभक्ती. देवा, तुझ्या भक्तीपासून मला वंचित करू. कुत्रा झालो तरी संतांच्या दारचा कर, म्हणजे ते भजन करतील तर मला ऐकायला मिळेल. ही भक्ती देवाकडे मागितली पाहिजे. वृक्ष योनीला पाठवलं ते एखाद्या आश्रमातला वृक्ष कर, एखादे साधू संत त्याच्या खाली बसून पारायण करतील. ही भक्ती मागावी. श्रीमद भागवतामध्ये एक वृत्रासुराचा प्रसंग येतो. त्या वृत्रासुराने एक मागणी केली देवाकडे. देवा, मी आता मरतोय, पण माझी एक मागणी आहे तुझ्याकडे. काय मागणी आहे? अहम हरे तव पादैक मूलम दासानुदासो भवतास्मी भूयः. मला तुझ्या एका पायाची जे सेवा करतात ना, त्या सेवकांचे जे सेवक आहे ना, त्या सेवकांची सेवा करणारा बनव. काय मागणी केली आहे? एका पायाची, दोनही पायांची नाही, एका पायाची. अहम हरे तव पाद ऐक मूलम. ही मागणी रुद्रासुराने केली आहे. पृथ्वीराजाने मागणी केली आहे, देवा मला द्यायचं असेल ना 10,000 कान दे. काहींना विचित्र वाटत, 10,000 कान कशाला? म्हटले, तुझं कीर्तन ऐकायला, तुझी कथा ऐकायला, तुझं गुणगान ऐकायला ना 2 कान पुरत नाही. लय ऐकायचं आहे, खूप ऐकायचं आहे. आणि ते ऐकण्यासाठी देवा मला 2 कान पुरेसे नाही, मला 10,000 कान दे. कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती. ही माझा विश्रांती दे देवा, ही माझा विश्रांती दे देवा, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती. ते माझा विश्रांती दे देवा, ते माझा विश्रांती दे देवा, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती. कानांनी अखंड कथा श्रवण करण्यासाठी ही लोक कान मागतात. कुणी सेवाचंही तुमची दासीचा दास, ह्या मागण्या केल्या पाहिजे. एक तर देवाकडे देव मागा, नाही मागतात त्याची भक्ती मागा. आणि जर मंदिरात जाऊन आम्हाला देवही मागता येत नाही, त्याची भक्ती मागता येत नसेल, तर समजायचं आपली जी बुद्धी आहे ना, ती संसारात एवढी गुंतलेली आहे, एवढी बद्ध झालेली आहे का तिला चांगल्या मागण्या जमत नाही. मग अगोदर बुद्धीच मागून घ्या. देवा, एक कृपा कर की आम्हाला एका विशेष बुद्धीचं दान दे. अभंगाच्या प्रथम चरणात. अहो कृपावंता, 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 अहो कृपावंता. हो या बुद्धीचे दाता, हो या बुद्धीचा हे दाता, जेणे पाविजे उद्धारा, जेणे पाविजे उद्धारा. हो या बुद्धीचा हे दाता, हो या बुद्धीचा हे दाता, जेणे पाविजे उद्धारा, जेणे पाविजे उद्धारा.
तुकोबराय म्हणतात देवा अहो कृपावंता. देवाला काय म्हटलंय? कृपावंता. काय करा? होय दाता ये बुद्धीचा. ये म्हणजे विशेष बुद्धीचा. मला बुद्धीचं दान करा. पण पहिला शब्द आहे अहो. काय शब्द आहे? अहो. अहो हे संबोधन आहे. पण अहो असं झालं, अहो तसं झालं, हे समोरच्या माणसाला आपण बोलू शकतो. आपल्या माघारी कोणी असेल त्याला बोलू शकत. एक फोनचा अपवाद सोडता जो व्यक्ती समोर असतो त्यालाच आपण अहो असं झालं, अहो तसं झालं हे बोलू शकतो. याचा अर्थ असा आहे, तुकोबराय म्हणतात अहो कृपावंता. दोन अर्थ असे आहे, ऐका. एक तर मागायचंय म्हणून आरे म्हणणारे आज अहो म्हणताय, आणि दुसरं कारण असं आहे समोर आहे म्हणून अहो म्हणतायत. का हो? जर समोर असून तुकोबराय देवाकडे जर मागू शकतात, तर आम्ही तर ऐकलंय देव समोर असला की मागताच येत नाही. सिद्धांत आहे. देव जर समोर असला ना मागता येत नाही. तो समोर आला इतका सुंदर असतो, इतका सुंदर असतो की त्याला बघितल्यावर मागायचं भान राहत नाही. आपण रामायणातला प्रसंग कायम ऐकतो. ऋषी मुनी गेले, मागायचं होतं, आम्हाला बायका करून द्या. देवाचं स्वरूप बघितलं आणि म्हटले आम्हाला बायका करून घ्या. देवाचं स्वरूपच असं आहे का ते बघितल्यावरती मनुष्याला काय मागायचंय ना आपण कोण आहोत याचं भान राहत. देह भाव हर पला, देह भाव हर पला, देह भाव हार पळा, देव भाव हार पळा. तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, विठ्ठला देह भाव हर पला, देह भाव हर पला. तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, देह भाव हार पळा, देह भाव हार पळा. तुझं पाहता विठ्ठला देह भाव हर. देहावर सुद्धा माणूस राहत नाही तर मागणं लई लांबची गोष्ट आहे. बघा उद्या काल्याचं कीर्तन आहे. प्रसंग असा होता, भगवान कृष्ण जे जन्माला आलेत ना, एकटं नंदबाबां यशोदा मैयाच्या पुण्याने नाही तर सगळ्या गोकुळवासियांनी 1 वर्षभराच्या एकादशीचं पुण्य नंदबाबा आणि यशोदा मैयाला समर्पित केलं होतं. आणि म्हणून लाला झाले. सगळ्या गोपिका म्हटल्या ज्या अर्थी लाला झालेत ना त्या अर्थी आपला सुद्धा त्याच्या सिंहाचा वाटा आहे, आपलंही योगदान आहे. आता काय करू आपण? मैयाला बधाई द्यायला जाऊ, पण मैया कोण चांगले चांगले उपहार मागून घेऊ. सांगू मैया आता झाला ना तुला लाला, आम्ही एवढ्या एकादशा केल्या, आता एक काम कर, आज तू प्रसन्न आहे आम्हाला काहीतरी देऊन टाक. आणि ती देते, तिलाच यशोदा म्हणता. यशम ददाती इति यशोदा. ती द्यायला तयारच होती. तिने नवरत्न अनेक गोष्टी काढून ठेवल्या की एकही गोपी केला खाली हात जाऊ द्यायचं नाही. आणि इकडं गोपिका सुद्धा प्लॅनिंग करताय, कोणी हार मागायचा, कोणी बांगड्या मागायच्या, सोन्याच्या बर का. आता थोडं बोलायला सुद्धा अवघड वाटतं, एवढं सोनं महाग झालाय. कोणी म्हणतं सोन्याच्या नाही मी हिऱ्याच्या मागेल, कोणी म्हणतं मी नवरत्नाचे अलंकार मागेल. सगळं ठरलं त्यांचं कोणी काय मागायचं. आणि या सगळ्या गोपिका गेल्या आणि यशोदा मैया जिथं आहे, जिथं लाला आहे त्या गर्भगृहात गेल्या. मैयाला सांगितलं मैया बधाई हो, आम्ही जे मागल ते द्यावं लागेल. मैया म्हटली पहिले बाळाला तर बघून घ्या, मग तुम्हाला काय द्यायचं ते बघू. आणि सगळ्या गोपिका गेल्या तिथं आणि कन्हैयाला पाहिलं आणि सगळी गडबडच झाली. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला
पाहिलं आणि काय मागायचं विसरल्या. आता फक्त म्हणतात याला एकदा मांडीवर दे. हाच एक रत्न आहे. हा नीलमणी घनश्याम सावळा आहे. याला म्हणतात देव समोर असला की मागता येत नाही. मग तुकोबराय आहो म्हणतात म्हणजे देव समोर आहे आणि मागतात सुद्धा. हे कसं काय तर ऐका, कधी कधी विश्वासाने हे संबोधन येतं. उदाहरणार्थ वडील घरात नाही पण आईने मुलाला विचारलं का रे बाबा आले का शेताहून, तर म्हणतो हो आले. कुठे आहे, हॉलमध्ये बसले. तिने पाहिलं का, तिच्या समोर आहे का, पण मुलावर विश्वास आहे. तो म्हणतोय ना हॉलमध्ये आहे, तो हॉलमध्ये आहे. आणि मग ती तिकडून बोलते आहो असं झालं, आहो तसं झालं. तिच्या समोर आहे का, नाही. विश्वास कुणावर, मुलावर. तसं देव आता तुकोबरायांच्या डायरेक्ट समोर नाही पण वेद शास्त्र पुराण सांगतो तो कायम आपल्या सोबतच असतो. मागे पुढे उभा या विश्वासाने तो माझ्या पुढेच आहे. म्हणून म्हणतात आहो कृपा. परमार्थाचं भांडवल विश्वास आहे. तुम्ही मांडलं तर तो इथं उभा आहे आणि तुम्ही मांडलं नाही तर त्रैलोक्यात कुठंच नाही. विश्वास फार महत्वाचा. संत श्रेष्ठ सूरदास महाराज दोन्ही डोळ्यांनी अंध पण बारी लावून दर्शन घ्यायचे. कसं दर्शन घ्यायचे, बारी लावून. गर्दीत घुसायचे दर्शनासाठी. काही लोक म्हटले बाबा एक तर अंधच आहे, दिसतही नाही, बारी लावून काय देव दिसणार आहे, त्यापेक्षा बाहेरूनच हात जोडून घेत जा. सूरदास म्हटले हे बघा, मी जरी अंध आहे, मला देव दिसत नाही, तरी मी बारी लावून त्याच्या समोर जातो, कारण त्याला तर मी दिसतो ना. तो बघतो ना मी आलोय. हा विश्वास पाहिजे. आज आमचा हाच विश्वास नाही की देव आम्हाला बघतोय. ज्या दिवशी एवढं वाक्य जरी कळेल ना की देव मला बघतोय, त्या दिवशी जीवनातले सगळे वाईट गुण निघून जातील. विश्वासाच्या भांडवलावर परमार्थ चालत असतो. तुकोबराय विश्वासाने देवाशी समोर उभा आहे देव, म्हणून मागणी करतात आहो कृपावंता. देव तुम्ही कृपावंत आहात. आतापर्यंत अनेकांवर कृपा केली आणि तुम्ही एकदा कृपा केली की अशक्य काहीच नाही. आज माझ्यासाठी सुद्धा एक कृपा करा. माझ्यासाठी आज दाते व्हा. कारण आतापर्यंत कधी काही तुम्ही घेता पण झाले. हो ये दाता ये बुद्धीचा दाता व्हा, देणारे व्हा. कारण तुम्ही घेणारे झाल्यावर वामन होऊन अख्खं घेऊन टाकतात. पण माझ्यासाठी घेता नका हो, दाता व्हा. कसले दाता व्हा तर ये बुद्धीचे. नुसते बुद्धीचे नाही, कारण देवाने प्रत्येकाला जन्माला घालताना मुळात बुद्धी दिलेलीच आहे. बुद्धिहीन माणूस असा कुणीच नाही. आता समजा मी जर इथं कुणाला विचारलं सांगा बरं तुमच्यापैकी कुणाला बुद्धी नाही, कुणी हात वर करेल का. आणि समजा एखाद्याने केली तर त्याच्यातही बुद्धीच म्हणावं लागेल की त्याला किमान प्रश्न कळाला ना, आपल्याला थोडी बुद्धी कमी आहे एवढं तरी जाणीव आहे. म्हणजे बुद्धी नाही असा माणूस जगात. प्रत्येकाला बुद्धी आहे पण इथं बुद्धीचा दाता नाही, ये बुद्धीचा, विशेष बुद्धीचा. देवा बुद्धी तर आहे रे माझ्याकडं, पण ती संसारिक व्यवसायात्मिका बुद्धी आहे, शुद्ध बुद्धी नाही. मला ती बुद्धी दे. कोणती बुद्धी दे, पारमार्थिक बुद्धी दे, सद्बुद्धी दे. म्हणून तुकोबरायांनी अनेक वेळा देवाला सांगितलं दुर्बुद्धी ते मैना मैना, दुर्बुद्धी ते मैना माना दुर्बुद्धी ते माना, माना दुर्बुद्धी ते माना. गदानुपसो नारायणा, गदानुपसो नारायणा, दुर्बुद्धी ते मैना मैना, दुर्बुद्धी ते मैना. गदा सद्बुद्धी दे. सद्बुद्धी म्हणजे सत असणारा परमात्मा जवळ वाटावा ही सद्बुद्धी. सतबुद्धी म्हणजे खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा आपलासा वाटणं ही सद्बुद्धी. का हो तुकोबराय, तुम्ही ही सद्बुद्धी मागून, चांगली बुद्धी मागून, विशिष्ट बुद्धी मागून तुम्हाला त्या बुद्धीने काय करायचं आहे. तुकोबराय म्हणतात ती बुद्धी जर माझ्याकडे आली ना तर ती माझ्या उद्धारासाठी तेने पाविजे उद्धार, 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 तेने पाविजे उद्धार,
जेणे पाविजे उद्धार 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 होय तुझ्या पायी दार होय तुझ्या पायी दार होय तुझ्या पायी जेणे पाविजे उद्धार होय तुझ्या पायी दार होय होय तुझ्या पायी दार होय तुझ्या पायी दार तुकोबराय म्हणतात मी बुद्धीची मागणी यासाठी केली आहे कारण जेणे पाविजे उद्धार ज्या बुद्धीने माझा उद्धार होईल अशी विशिष्ट मागणी मी केली आहे आणि उद्धार झाल्यावर काय होईल होय तुझे पायी थार थार या शब्दाचा अर्थ फक्त गाडी नाही थार म्हणजे स्थिर मग काय उद्धार म्हणजे नेमकं काय आणि देवाच्या पायाजवळ स्थिर होणं म्हणजे नेमकं काय याचं चिंतन उर्वरित 10 मिनिटांमध्ये आपण करणार आहोत तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी गोड असं भजन करायचंय हाताने टाळी वाजवायची विठोबार खुमाई पार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई आजच्या हाराचे मानकरी भाविक महिला बोला बोला पटापट बोला इराबाई तुकाराम सांगळे, शोभा कारभारी नागरे, ताई रमेश आव्हाड, सुमनबाई भाऊराव आव्हाड, कुसुम बोचरे, मंदा मनोहर, सुमन तुळशीराम, जिजा वाळीबा, मीरा अरुण, लहानबाई भगत, चंदा विठ्ठल, उषा सुरेश, लीलाबाई विष्णू बोचरे, सुमन जयदेव घुगे, शोभा शिवाजी आव्हाड, जनाबाई शिवाजी आव्हाड, सरूबाई शंकर काटोळे, सविता भीमा गारे, संगीता पांडुरंग गारे, मंगल भाऊराव बोचरे, हिराबाई शिवाजी गारे, सुमन सोमनाथ काटोळे, सरूबाई आनंद गारे, मंगल भाऊसाहेब काकड, गंगूबाई बस्तीराम आव्हाड, सरूबाई पोपट आव्हाड, लक्ष्मीबाई वासुदेव, यशोदाबाई संतू मतलुबे, दीपाली संतोष बोचरे, स्वाती बस्तीराम बोचरे, जया शिवनाथ गुले, सोनाली हिरालाल गुले, सुशीला वासुदेव लेवटे, संगीता दिलीप बोचरे, गंगूबाई शंकर गुले, जोमराबाई बबन, नंदा संतोष काटोळे, सुनंदा संजय मतलुबे, इंदुबाई रामकृष्ण लेवटे, बेबी बाळू मतलुबे, नंदा आनंदा मतलुबे, संगीता सुभाष मतलुबे, अहिलाबाई गंगाराम मतलुबे, हिराबाई पांडुरंग मतलुबे, सुंदर भिक्का मतलुबे, संगीता विलास गारे, कुसुम कसरू बोडके, मंदा अशोक गुले, आशाबाई दत्तात्रय काकड, वैशाली दिनकर, स्वाती तुकाराम बेदाडे, मीरा दगू लेवटे, त्याच्यानंतर दिमाकाबाई भीमाजी आव्हाड, वंदना सोमनाथ आव्हाड, इंदुबाई शिवाजी टकले, बेबी शिवाजी काटोळे, कांचन रामदास आव्हाड या महिलांना पुढे घेतले. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हो विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो विठ्ठल 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 हरी बोल विठ्ठल 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 विठोबा रखुमाई 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 विठ्ठल 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 एवढी हार मी कधीच पत्करली नव्हती. हाराची हौस झाली म्हणजे आयुष्यात जेवढे हार घातले नसेल तेवढे. एक तर मला हाराचा आधीच गतक होता. माझा स्वभाव आहे, पाहिला असेल मी काढला 2 मिनिटात हार बाजूला करते. काय असेल तो स्वभाव, पण असू द्या, ते प्रेम आहे. कीर्तनकाराला घातले जाणारे हार वेगळे असतात आणि माफी मागून सांगते नेत्याला घातलेले हार वेगळे असतात. एक राजकीय नेता होते, त्यांना याच्या 4 पट हार घातले होते. किती? 4 पट. याच्या 4 पट. तरी ते म्हटले काहीच हार घातले नाही. एक जण म्हणे का असं का बरं म्हणता, एवढे हार घातले आणि काहीच हार घातले नाही. अहो म्हणे याच्यापेक्षा दुप्पट हाराचे पैसे मी वाटले होते. म्हटले आपणच पैसे वाटून आलेले हार वेगळे असतात आणि प्रेमाने घातलेले हार वेगळे असतात. धन्यवाद. असो, यातून तुमचं प्रेम व्यक्त झालं आणि सगळेजण अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम करतायत. भगवान परमात्म्याचं भजन प्राधान्याने करा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. इकडं हार घालायचा कार्यक्रम चालतो तोपर्यंत प्रत्येकाने भजन केलंच पाहिजे. माझं लक्ष नव्हतं, पण तुम्ही केलं असेल असं गृहीत धरते. कारण हा सगळा मंडप, एवढा सुंदर साऊंड, हे एवढे इंद्रासारखे वाजवणारे फक्त भजनासाठी आहे. कशासाठी आहे? भजन. त्या भजनात रंग देवता यावी, ते भजन आधी उत्साहाने व्हावं म्हणून चांगली सृष्टी, म्हणून चांगले गायक, म्हणून चांगले. आणि जर भजन नसेल ना तर काय थोरपण जाळावे ते, मग काही उपयोग नाही. म्हणून 3 दिवसापासून तुम्ही भजन करताच आहे, करत राहा. भजन
जो करतो भगवान परमात्म्याच्यावर कृपा करतो. साईनाथ महाराज कृपा करतात. ऐका, अशी सद्बुद्धी देवाकडे मागा, अशी सद्बुद्धी साईबाबांकडे मागा, ज्याने आमचा उद्धार होईल. उद्धार शब्दाचा अर्थ आहे वर जाणं. वर जाणं, ऊर्ध्वगतीला जाणं. कुठपर्यंत? होय तुझे पायी थार, तुझ्या पायापर्यंत. पण देवा, मी तुझ्या पायापर्यंत जरी आलो, तुझ्या जवळ जरी आलो, तरी कधी कधी अतिपरिचयात अवज्ञा होते. एखादी गोष्ट प्राप्त झाली ना, त्याचं महत्व राहत नाही. आणि समजा मी तुझ्याच पायाजवळ कायमचा येऊन बसलो, तर मला तुझं महत्व राहणार नाही. आता काय भजन करायचं, आता काय राम राम म्हणायचं, आता काय कृष्ण म्हणायचं, आता मी इथंच आहे, असं होऊ शकतं. म्हणून देवा, तुझ्या पायाजवळ जरी मी स्थिर झालो ना, आणि मी जरी भजन सोडलं, तर तुझ्या पायाजवळ बसून सुद्धा वदवी हे वाचा भाव पांडुरंगी साचा. माझी वाचा वदवून घे आणि तुझ्या चरणी माझा जो भाव आहे तो सत्य साचाच राहू दे. त्या प्रेमामध्ये अंतर पडू देऊ नको. एवढी माझ्यावर कृपा कर. आणि खरंच देवा, आज तू द्यायला तयार असेल ना, तर माझी एक अशी विनंती आहे की मी तुझ्यापर्यंत पोहोचेल, तुझ्या पायापर्यंत पोहोचेल, मला सद्बुद्धी प्राप्त होईल, मग तू मिळेल. हे सगळं खूप लांबची गोष्ट झाली. तुला कुठं शोधू, कुठं तुझ्यापर्यंत येऊ, तेवढी माझी योग्यता नाही. पण मी कुठे हे तुला माहित आहे. शेवटचं वाक्य सांगते. आपला पत्ता आपल्या खोली नंबर सहित देवाला पाठ आहे. त्या खोलीच्या कोणत्या कोपऱ्यात आपण राहतो हेही देवाला पाठ आहे. पण देवाचा पत्ता अजून काही आपला पाठ झालेला. ते जुनं गीत असायचं बघा महिलांचं. जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे गाव तुझे माहित नाही रे. जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे गाव तुझे माहित नाही रे. आपल्याला त्याचा पत्ता माहित नाही, पण त्याला आपला पत्ता पाठ आहे ना. मग देवा, एक काम कर ना, मी तुझ्यापर्यंत येण्यापेक्षा तू अशी कृपा कर की माझ्याच अंतकरणामध्ये येऊन तू वस, कायमचा विराजमान होय, एवढं मला दान दे. शेवट सांगतात तुका म्हणे देवा, आणि माझे अंतर वसवा, म्हणजे माझ्या अंतकरणात येऊन बसा. ही मागणी तुकोबऱ्यांनी केली आहे. आपण सुद्धा हीच मागणी करूया. देवा, जास्त काही नाही, आम्हाला सद्बुद्धी दे. अहो कृपावंता, होय बुद्धीचा ए दाता, जेने पावी जे उद्धार, होय तुझे पायी थार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज यथामती यथावकाश संकल्पित वेळेस अल्पशा बुद्धीने जमेल तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते. करून घ्यावे तो मते विनवितू असे. योग्य असेल साधू संतांचे बोल म्हणून ग्रहण करा, अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा आणि वाणीचा दोष म्हणून मला माफ करा. आज खऱ्या अर्थाने ही सेवा गोड करून घेण्यासाठी अतिशय गोड अशी साथ प्राप्त झाली आहे. कीर्तनाचं हे वर्म आहे. कीर्तनकार कसाही असू द्या, त्याला साथ सुंदर असेल तर कीर्तन खूप सुंदर होतं. कारण एकटा कीर्तनकार काही करू शकत नाही. त्याने चाल म्हटली तर ती गोड वाजवणारे पाहिजेत, त्याने एखादं भजन म्हटलं तर मागं म्हणणारे चांगले पाहिजेत. म्हणून आपल्या या दापूर गावाचं भूषण असणारं हे सगळं भजनी मंडळ, आणि या भजनी मंडळात कायमच प्रत्येक कीर्तनाला ज्यांची साथ लाभते असे परम आदरणीय प्रकाशजी महाराज शेळके महाराजांचे मनापासून धन्यवाद. तसेच आदरणीय श्री वासुदेवजी रावबा आव्हाड बाबा, त्यांचे मनापासून धन्यवाद. तसेच दत्तू रामचंद्र आव्हाड, रमेश महाराज आव्हाड, बाबू गेनू आव्हाड, वसंत महाराज आव्हाड, ही सगळी मंडळी त्यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी पखवाजाची दणदणीत साथ ज्यांनी दिली आहे असे श्री भगवान महाराज आव्हाड आणि श्री सुनील महाराज बैरागी, दोघांसाठी कडकडीत टाळ्या वाजवा. गोड अशी साथ या सगळ्या मंडळीने दिली आहे. टाळकरी म्हणून ज्या संपूर्ण आपल्या कन्या दिसत आहेत त्या सगळ्या नर्मदा मैया त्या ज्यांच्या संस्थेतल्या आहे अशा हरिभक्तीपरायण श्री सुनीताताई महाराज कातोरे ताईंच्या संस्थेतील या सगळ्या कन्या आहे. त्यांनी ही गोड अशी साथ दिली म्हणून सर्वांचे आभार. गायक असणारी ही काय नाव तिचं, ईश्वरीताई, गोड गळ्याने सुंदर अशी साथ दिली, तिचे मनापासून धन्यवाद. आणि या सगळ्यांसाठी ज्यांनी पुन्हा
साऊंडची साथ दिली, आवाज पोहोचवण्यासाठी असे साऊंड सिस्टीमचे ऑपरेटर आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी कैलास भाऊ, त्यांचे आभार. त्याच्या मागं ते सिनियर ऑपरेटर बसलेले आहेत, ते पूर्वी ऑपरेट करायचे, त्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळे वक्ता तो वक्ता नोहेचे श्रोते. किती मोठा वक्ता असू द्या हो, त्याला ऐकणारे लागतात, शांतता देणारे लागतात. श्रोतू वर्गाच्या चरणी नतमस्तक होते. हे सगळं आयोजन करणं साधन आहे, एकल्याचा नोहे खेळ. हा मेळ जमवणं साधन नाही आहे, पण तरीसुद्धा खूप अट्टाहासाने परमश्रद्धेय आयुर्वेदाचार्य नामदेवजी महाराज, हा महाराज सुद्धा उपस्थित आहे. त्यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी लाभतं. आवड बाबांचंही या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे. आमचे अण्णाभाऊ सांगत होते की गोड असा कार्यक्रम करतात आवड बाबा, त्यांचे आभार. आज जे उपस्थित नाही पण उद्या ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे, परमश्रद्धेय श्री तिकडं बसले आहेत का, बरं, परमश्रद्धेय श्री नवनाथजी महाराज शेलार बाबांचे उद्या सुश्राव्य असं कीर्तन आहे. बाबा आजच येऊन बसले आणि धन्यवाद, पुढे येऊन नाही बसले, त्याच्याबद्दल बाबांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आजचं कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडं होतं असे परमश्रद्धेय श्री संजू भाऊ चौधरी, राजस्थान, संजू भाऊ चौधरी, त्यांचे अगदी मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते. आज ज्यांच्याकडून प्रसाद मिळाला आहे असे अन्नदानाचे मानकरी श्री रमेश भाऊराव आव्हाड पाटील परिवार, त्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आदरणीय आव्हाड बाबांनी एक सूचना माझ्याकडे दिली आहे की आता पुढचा येणारा पर्व काळ म्हणजे महाशिवरात्र, आणि या महाशिवरात्रीच्या निमित्तानं महिलांना अशी विनंती आहे की महिलांनी भाकरी घेऊन येणे, महाप्रसादासाठी सर्वांनी भाकरी करून आणायची आहे, ही विनंती बाबांनी केलेली आहे. झालेल्या सर्व सूचना आदल्या दिवशी महाशिवरात्री आदल्या दिवशी भाकरी करून आणायची आहे. हा, दुसऱ्या दिवशी साबुदाणा खिचडी वगैरे ही असणार आहे, महाप्रसाद होणार आहे आणि कीर्तन पण आहे का. आणि दोन्ही दिवस, पहिल्या 14 तारखेला 7 ते 9 कीर्तन होईल आणि 15 तारखेला 9 ते 11 असं कीर्तन होईल. कीर्तनकारांची नावं घोषित नाही, पण याही कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करते. झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, साईबाबांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले पुरे वेडी वा पुढे उतरे, करा महाराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला करा महाराज महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा, क्षमा करा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम. हॅलो हॅलो, एक मिनिट फक्त. हॅलो, या ठिकाणी हरिभक्त परायण रजनीताई जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट असं 3 दिवसाची या तिसऱ्या दिवशीची सेवा दिली, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी महिलांना विनंती की आपण महाप्रसादासाठी बसून घ्यायचंय.